पाटील नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव, गाव आणि आजची तारीख पण सांगा. माझं नाव केशव शेषराव पवार, राहणार टेपी, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. 25. आपण सडवरती व्हिडिओ बनवतो, आपण दुसरे व्हिडिओज बनवत नाही आणि आपण शक्यतो सडच्याच प्लॉटवर आपण चांगल्या प्लॉटवर जायला आपल्याला वेळ पण नाही. सडसाठी औषध सोडून किती दिवस झाले प्रामाणिकपणानं? 16-17 दिवस झाले. 16 ते 17 दिवस झाले. बरं, काय जाणवलं तुम्हाला फरक? आता त्याला ते एनर्जी चांगली आली, हिरवा झाला. हा, शेंडे आपण काय म्हणतो त्याला, कॅनपी म्हणू किंवा मग आता आम्ही पन्हाळी म्हणू, आपल्या पन्हाळी चांगल्यापैकी निघली. हा, चांगल्यापैकी म्हणजे निघलीच ती, असं चांगल्यापैकी म्हणजे आहेच ग्रीनरी. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही की बस स्प्रे करावं, कारण तुमचा करपा ऑटोमॅटिकली म्हणजे आपण स्प्रे केलाच होता करपासाठी, त्याच्यामुळं करपा पण थांबला. बरं, ही झाली ग्रीनरीचा विषय किंवा शेतकऱ्याला आज ग्रीनरी किंवा तुमच्या पन्हाळीपेक्षा महत्वाचं सड थांबणं. तर सड बद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सड माझी बऱ्यापैकीच थांबली गेली. सर आपण प्लॉट दाखवू शकता? हां, ज्यावेळेस आपण औषध सोडलं हां हां त्या दिवशी मी माझ्या पद्धतीने मी त्याला काही माझ्या पद्धतीनं पण नाही केलं त्याला. हां, बाबा आपलं काय फरक पडतो नाही पडतो, हां हां किंवा साहेबाला बोलून घेऊ, आम्हाला फरक पडला नाही बुवा. हो, हां 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 हा, फरक पडला नाही त्याच्यासाठी खुना करून ठेवला. जर नाही फरक पडला तर मग मी बोलून घेऊन किंवा तुम्ही जे औषध दिलं त्या औषधाचे मला परिणामच नाही झाले हे दाखवण्यासाठी. हा, तर मग आता काय वाटलं? नाही, आता साहेब चांगल्यापैकी फरक पडला माझ्या शेताला. हा हा हा, पीक चांगलं दिसू लागलं मला. हा, तर याच्या आधीच मला निर्णय घ्यायचा होता, आता आपलं हे काढून टाकावं, काढून टाकायचं. बर, मी 1-2 दिवस पडले फोन बी केला. हा, की बाबा रे घेतो का? घेतात थांबा 8-4 दिवस दीपावली फ्रायडे, हा हा, नंतर बघू आपण. हा हा, तर मग आता काय वाटतं? नाही आता साहेब आता चांगलंच वाटतं. आता प्लॉट आता थांबायचंच आम्हाला. 1-1.5 महिना तरी. हा, 1-1.5 महिनाच का बरं? त्याचं कारण सांगा. नाही शेतकरी म्हणतील 1-1.5 महिनाच का? नाही नाही, कारण असं आहे, मग आता रोप टाकून ठेवलं होतं हा कांद्याचं. प्लॉट जास्त खराब झाला. हा, आपली भेट थोडी हुशार झाली साहेब. हा हा, त्याच्यामुळे 1-1.5 महिना थांबायचं. त्याच्यामुळे 1-1.5 महिना थांबायचं. हा, कारण आता त्याला बी रोपासाठी भरपूर खर्च केला आणि ते कुठेतरी लावावं कुठं लागतं आणि चांगलं राहिलं तर मग विकून टाकू. हा, पण एक सांगतो मी हा, प्लॉट जर छान राहिला तर प्लॉट ठेवायचा, नाही तर मग तुम्हाला विकून टाकून कांदा लावायचा. पण आता तर ठीक आहे, आता तुमचा 50% आसपास प्लॉट मध्ये डिस्टर्ब झालेलं आहे, बरोबर. आणि 50% डिस्टर्ब झाल्याच्या नंतर तुम्हाला आता प्लॉट मनस्थिती थोडीशी मी समजू शकतो शेतकऱ्याची मनस्थिती काय होती. शेतकरी मित्र, वैजापूर गावाचं नाव काय म्हटलं? टेंबी, जातेगाव टेंबी म्हणून वैजापूर तालुक्यामधलं गाव आहे. तुम्ही येऊ शकता, शेतकऱ्यांचे स्वतःचे अनुभव घेऊ शकतात आणि विचारू शकता. मी प्रत्येक वेळेस ओरडू सांगू लागलो की पाऊस चालू आहे. आताही महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पाऊस चालू झालाय. आता तुमच्याकडे आता आपण इथं पाऊस झालेला आहे, बरोबर. आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला हे ओरडून सांगू लागलो की बाबा रे, आता पाऊस चालू झालेला आहे, शेतकऱ्यांनो आल्याच्या पिकाला सांभाळा. कारण तुमची मक्का आता तुम्ही उभी एवढ्यासाठी ठेवली की पाऊस चालू आहे, खराब व्हायला नको. पण बऱ्याचशा शेतकऱ्याच्या मक्का सोंगून टाकलेला आहे, त्या झाकलेल्या नाही, बऱ्याचशा मक्का खराब झाल्या. तुमचं कपाशीचं पीक 50% तर कालच संपलंय. आता उद्या किती संपल हे सांगता येत नाही, कारण पाऊस आता कालपर्यंत 25 तारीख दाखवत होता, आता परत 2 तारखेपर्यंत. मी बऱ्याचदा हे बोललो होतो की 2 तारखेनंतर थंडी पडेल, पण तेही चान्स संपले. थंडी कधी पडेल माहित नाही, थंडीतही पाऊस होऊ शकतो. आणि शेतकरी मित्र, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की थंडीमध्ये अद्रकीची सड थांबते, हे डोक्यातून काढा. सड थांबत नाही, सड केव्हाही लागू शकते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मी बोललो पण होतो की जानेवारी-फेब्रुवारीमध्ये सुद्धा सड लागते. त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो एका गोष्टीची नक्कीच काळजी घ्या की सड केव्हाही लागेल. तर त्यासाठी आपल्याला सडवर तुम्हाला जिथं भेटल, मी म्हणत नाही आणि मी हेही म्हणत नाही की तुम्ही अल्ट्रासीडच सोडावं, अल्ट्रासीड ऑल क्रॉप सोडावं असं मी म्हणत नाही. मी प्रत्येकाला हे सांगत आलो. तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी काय बोललो की आपल्याकडून फक्त प्रयत्न करा चांगलं होण्याचे. का तर कुठल्याही शेतकऱ्याला उत्पन्न मिळावं ही प्रामाणिक इच्छा आहे. त्यांना अल्ट्रासीड सोडावं ही इच्छा नाही. त्यांना कुठूनही, आता तुमचे हेच बंधू, आपण थोड्या वेळासाठी मोबाईल माझ्याकडे द्या तुम्ही, आणि हे बघा, हे तुमचे पुतणे, बरोबर, यांनी त्यांच्या प्लॉटला काहीतरी सोडलेलं ऑलरेडी. तुम्ही त्यावेळेस बोलले की नाही त्यांना सध्या अल्ट्रासीड सोडायचं नाही, त्यांची सड थांबलेली. मी त्याच वेळेस तुम्हाला हा विषय बोललो, तुमच्याच काकांना बोललो होतो की त्यांनी सोडलंय तर त्यांना फोर्स नका करू. सड जर थांबलेली असेल तर त्यांना खर्चात पाडू नका. आणि मला वाटतं मी तुमच्यासोबत त्या दिवशी 1 तास एवढ्यासाठीच डिस्कस केला होता की खर्च कमी करा. मी प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना हेच सांगू लागलो की खर्च कमी करा. का कमी करा? तर तुमचे बाकीचं उत्पन्न चाललं. आता भरोसा नाही, आता हा समोर कांदा लागलेला आहे, कोणाचा मला आयडिया नाही, तुमच्याच बंधूच आहे. पाऊस जर जास्त झाला तर तो कांदा टिकणार नाही. मग आता झालेला खर्च शेतकऱ्यांना काढायचा कशातून? मग आता सध्या तुमच्या हातात आलं एक असं पीक आहे की ते टिकू शकतं, पण ते तुम्हाला टिकवावं लागेल. आता बरं, तुमच्या ह्या प्लॉट बद्दल तुमचा वैयक्तिक प्रामाणिकपणानं
तुमच्या काकाचं आलंय किंवा काळेसाहेब संभाजीनगरहून तुमच्या साहेब भेटायला आले, हे बिलकुल डोक्यातून काढून टाकायचं. कारण काळेसाहेब चॉकलेट द्यायला आले, काळेसाहेबांचा संसार चालवायचा आहे म्हणून औषधाचं मार्केटिंग करायला आले नाही. ही सरळ विषय. बरं हो ना, तुमची मुलं बघताय. आता हे तुमचेच मुलं, हाही तुमचाच मुलगा. पण भाऊ खोटं नका सांगू. का तर काळेसाहेबांच्या मार्केटिंगसाठी येतात. काळेसाहेबांचं औषध विकायचं. पण माहितच नाही ना, आता झालं परिचय. बरोबर ना. पण मग तुम्हाला जे रिझल्ट आहे तेच तुम्ही सांगा. जो शेवटचा पाऊस झाला इथं आपल्याकडं, तर त्यामध्ये या अद्रकीमध्ये पूर्ण, तर मागच्या पावसामध्ये या अद्रकीमध्ये एकदम गुडघ्यापर्यंत पाणी तुंबलेलं होतं. बिलकुल. आणि पाणी तुंबल्यानंतर कलर असा होऊन गेला तिचा की ही सडणारच होती. पण ज्यानंतर आपलं औषध सोडलं तर त्याच्यामध्ये असं झालं की जे खराब, जास्तच पाणी लागल्यामुळे खराब झालं, ते होऊन गेले खराब. पण काही जे टिकणारे होते तर त्यामध्ये टिकून गेलेले. तर त्यामुळे सड पूर्ण थांबलेली. पूर्ण हे जे आहे ना, हे पूर्ण बसून गेलं असतं. याच्यात काय झालं, जे जास्त डॅमेज झालं ते एकदम वाळून गेलं. पण जे होतं टिकण्याजोगं ते जिवंत आहे. अजून जे पिवळं झालेलं होतं ते जिवंत आहे अजून. ते गेलेलं नाही 16-17 दिवसांमध्ये. एकंदरीत तुमचा एक्सपिरियन्स आहे किंवा औषधाचे रिझल्ट आले चांगले, ग्रीनरी येऊन गेली प्लॉटला आणि मुळ्यांची वाढ झाली. जे मुळे तुमची स्टॉप झाली होती. आता हे बघा परत चालू झालेला आहे त्याचा वरचा. शेतकरी मित्र, मी तुम्हाला हे दाखवू शकतो. हे बघा, एका खोडाचा असलेला माल तुम्ही बघू शकता. आणि ते बघा, त्याला निघालेले कोंब वगैरे, आणि हा सडलेला आहे, ऍक्च्युअल मध्ये सडलेला आहे. आणि सडलेल्या कोंबाचे आपण ते हे दाखवतोय तुम्हाला, बरोबर. आणि आता बंधूंनी सांगितलं की बा याला ग्रीनरी वगैरे आली, त्यांनी अल्ट्रासिडस सोडलं होतं. आणि आता तुम्ही पण मागवलंय. मी मागवलंय का? कारण मला तुम्ही सांगितलं होतं, तुम्ही नाही सांगितलं, यांनी सांगितलं, म्हणून मी घेऊन आलो होतो. मागवलंय, रिझल्ट बघितला आणि लगेच मागून घेतलं. तर शेतकरी मित्र, तुम्हाला एकच सल्ला देईन की आलं पीक वाचवा. कारण बाकीचे पिकं संपत चालले. कांदा तुमचा संपतोय बऱ्याच लोकांचा, कोणाची कपाशी संपली, कोणाच्या सोयाबीन ओल्या झाल्या, कोणाच्या मक्का ओल्या झाल्या, रोपं चालले जात आहे. आता मला नाशिकहून काल फोन होते की बा आमचे रोपं मरू लागलेत रोपं. का तर पाऊस चालू आहे, वातावरण खराब आहे. तुम्ही काही केलं तर काही वेगळंच होऊ लागलं. आपण काही करायला जातो, काही होतं काही. तर शेतकरी मित्र, एक सल्ला नक्कीच देईन की आता वातावरण खराब आहे, सगळे पिकं कोलमडू लागले, तर आल्याचं एक पीक आहे ते जिवंत राहू शकतं आणि त्याच्यातूनच उत्पन्न मिळणार आहे, त्यातूनच आपल्याला पैसा मिळणार आहे. तर तो पैसा मिळावा शेतकऱ्याला. पण मग हकना काही खर्च करू नका, नाहीतर काय झालं, शेतकरी कसला पण खर्च करू लागला. भरपूर. अहो, मला एका शेतकऱ्याचा अगोदर खूप खर्च झाला. मग एका शेतकऱ्याचा फोन होता, साहेब तुमचं 4,500 बिल, मला काहीच नाही वाटलं. म्हटलं का रे बाबा, मी 22,000चं वन टाइम बिल केलं. 22,000नं सड थांबता जी 20% होती, प्लॉट 50% बसला. तुमचं 4,500चं औषधानं बाकीचा प्लॉट थांबला. तर माझं हे नाही म्हणणं की तुम्ही माझंच औषध घ्या, माझ्याच कंपनीचं औषध घ्या, हे माझं चुकूनही म्हणणं नाही. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की प्लॉट थांबवा, कसेही करून प्लॉट वाचवा, ते कुठूनही वाचवा. जिथं तुम्हाला औषध मिळायचं असेल त्याच्याकडून हे करा. फक्त औषध प्रत्येक जण, कोणी सांगतं 10 दिवस थांबून, कोणी सांगतं हे सोडा, कोणी सांगतं ते सोडा, तसं करू नका. काय सोडलं ते जाऊ द्या. ते पहिलं सोडलं तर आम्हाला 8-4 दिवस फक्त बरं वाटलं थोडं. पण त्यानंतर प्लॉट वाढत, जास्त जोरात वाढतो. हा अनुभव प्रत्येक शेतकऱ्याचा की 10 दिवस थांबतं, पण त्यानंतर म्हणजे फास्ट वाढतं. इकडे पूर्वी काहीच नव्हतं, फक्त माझं त्या साईडला होतं. पलीकडल्या साईडला. तर आता इकडं पण झालं होतं. फक्त बरोबर. इकडे काहीच नव्हतं. ते सोडलं 8 दिवस बरं वाटलं. 8 दिवस नंतर ते पुन्हा असं झालं ना, असं वाटलं गेलं एखाद्या गिऱ्हाईक व्यापारी पावा आणि देऊन टाका. पण आता तुम्हाला वाटतं की आपण 1 महिना थांबवू शकतो. आणि आपल्या मालाला कलर पण येत चाललाय. आपण माल 1 महिन्यानं द्यायला तयारीत पण होतो. म्हणजे ज्यावेळेस जो आजचा भाव 3,500च्या आसपास, 3200-3300, काही ठिकाणी 4,000वर पण घ्यायला लागले, तर आपला माल 5,000पर्यंत 1 महिन्यात तिथपर्यंत दर येतील. 4,500-5,000 तर नक्की येतील. आणि त्यावेळेस आपण द्यायला शेतकऱ्याला दुसरं काही उत्पन्न पण नाही राहिलं काही. सगळं कारण सगळे पिकं खराब झाले. कांद्याचे भाव नाही, कांद्याला भाव नाही, कांद्याचे भाव 1,000 रुपये झालेत. मक्काची परिस्थिती चालली, मक्का तर ओली झाली तुमची. आता काही ठिकाणी उभी आहे म्हणून ठीक आहे, पण ज्या लोकांच्या सोंगून पडल्यात आणि जवळजवळ 80-90% सोंगून टाकेल, ती मक्का ओली होऊ लागली, ती खराब होणार, तिला उदय लागणार, तिच्यात पाणी जाणार. म्हणजे पर्यायानं तुमचं मक्काचं उत्पन्नही 50%वर आलं, कापसाचं 50%, म्हणजे जेमतेम खर्च निघत. याच्या पलीकडे काय होणार नाही. फक्त एकमेव पीक राहिलं आलं की त्यातून पैसे होण्याचे चान्स आहे. आणि शेतकरी मित्र, तोच पुन्हा एकदा सांगेन मी तुम्हाला, हाच संदेश देईल की पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. पाऊस कधी थांबल तुम्हाला कोणीही सांगू शकत नाही, ना कुठलेही हवामान तज्ञ
हेही निश्चित सांगू शकत नाही की आता पाऊस कुठपर्यंत चालू राहणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त प्रामाणिकपणाने सांगतो की आलं पिकाकडे होईल तेवढं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. लक्ष द्याच हे मी म्हणेन आणि काळजी घ्या हे म्हणेन आणि ते पीक वाचवा, कारण पैसे तिथूनच बनण्याचे चान्स आहे, बाकी इतर कुठून नाही. त्यासाठी आणि धन्यवाद.